नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी हब या आपल्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आणि आता एक आपण नवीन सिरीज सुरू करत आहोत, ती म्हणजे मराठी व्याकरणची रिव्हिजन आपल्याला घ्यायची आहे. पहा, आता ही सिरीज आहे ती तुम्हाला अतिशय खूप उपयुक्त ठरणार आहे. पहा, परीक्षेला जाता जाता तुम्ही रिव्हिजन करू शकताय आणि यामध्ये आपण संपूर्ण मराठी व्याकरण घेणार आहोत आणि त्या सिरीज मधलं याचं आपलं पहिलं लेक्चर असेल. पहा, आणि रिव्हिजन लेक्चर असल्यामुळे हे लेक्चर फास्ट असणार आहे. पहा, त्याच्यानंतर तुम्ही स्पीड लावून सुद्धा बघू शकताय या लेक्चरला. आणि जेवढ्या गोष्टी परीक्षेला फक्त विचारल्या जातात, तुम्हाला MPSC राज्यसेवा, त्याच्यानंतर जेवढ्या काही महाराष्ट्राच्या जेवढ्या काही सरळ सेवा असतील त्या सर्व परीक्षांना हे जे लेक्चर आहे ते उपयोगी ठरणार आहे. आणि संपूर्ण सिरीज तुम्हाला बघून घ्यायची आहे. पहा, यामध्ये त्या सिरीजमध्ये आज आपण पहिलं लेक्चर ते म्हणजे वर्णमाला यावर आपल्याला, त्याच्यानंतर त्याच्या अगोदरचं जे काही मराठी भाषेचं जे काही व्याकरण आहे, पहा त्याच्यावर ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आज आपल्याला पाहायच्या आहेत. आणि जेवढ्या मी पहिल्यांदा सांगितलं की जेवढ्या काही त्यामध्ये कंटेंट जो ऍड असेल, पहा तो फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये मी टेलिग्राम चॅनेलची लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकताय. पहा, तर न वेळ घालवता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया मित्रांनो. आता थोडी पहिल्यांदा आपण काय करायचं, पहा मराठी भाषेच्या व्याकरणाविषयी थोडी माहिती पाहायची आहे आणि त्याच्यानंतर जी काही वर्णमाला तो तुमचा पहिला चॅप्टर सुरू होतोय त्यानंतर तो सुरू होईल. पहा, आता पहिल्यांदा आपण थोडं भाषेविषयी, भाषा म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचे जे काही महत्वाचे प्रकार आहेत ते आपण पाहूया. आता भाषा म्हणजे काय आपल्याला हे पाहायचंय. पहा, आता भाषा म्हणजे काय, पहा भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव, कल्पना हे व्यक्त करण्याचे साधन असते. काय करण्याचे साधन असते? हे व्यक्त करण्याचे. कोणकोणते? तर विचार, भावना, अनुभव आणि कल्पना हे विचार आणि विषय व्यक्त करण्याचे काय असते? साधन असते. याची ही डेफिनेशन आहे. पहा, भाषेची डेफिनेशन आहे, परीक्षेला विचारू शकतात. त्याच्यानंतर भाषा मुख्यतः किती प्रकारची असते? तर भाषा मुख्य प्रकारची 2 प्रकारची असते, लक्षात ठेवा. ती म्हणजे स्वाभाविक किंवा त्याला नैसर्गिक सुद्धा म्हणतात, आणि दुसरी असते कृत्रिम, त्याला सांकेतिक म्हणतात. कोणते असते? सांकेतिक असते. हे लक्षात ठेवा, भाषेचे मुख्य 2 प्रकार. आता मराठी भाषेचे व्याकरण पाहत असताना पहिल्यांदा या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. पहा, त्याच्यानंतर पहा, आता हा शब्द तुम्हाला विचारू शकतात कोणता? तर भाषा हा शब्द आहे तो भाष्य, कोणता शब्द? भाष्य या संस्कृत धातूपासून आलेला आहे आणि त्याचा अर्थ काय होतो? भाष्य या संस्कृत धातूचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ होतो बोलणे. त्याचा अर्थ होतो बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. पहा, त्याच्यानंतर काही मराठीमधले काही महत्वाचे ग्रंथ आहेत ज्याच्यापासून मराठी व्याकरणाला खूप फायदा झाला. मराठी व्याकरण त्याच्यामुळे प्रगतीपथावर गेलं. पहा, ते म्हणजे कोणता ग्रंथ? पहिला आहे विवेक सिंधू हा ग्रंथ आहे. विवेक सिंधू हा ग्रंथ कोणाचा? आद्यकवी मुकुंदराज यांचा विचार. मराठी व्याकरण मध्ये ह्या ग्रंथांच्यावर खूप प्रश्न आलेले आहेत. पहा, विवेक सिंधू कोणाचा? आद्यकवी मुकुंदराज यांचा. त्याच्यानंतर पहा, श्री ज्ञानदेवी आणि अमृतानुभव हे ग्रंथ कोणाचे आहेत? श्री ज्ञानदेव महाराज यांचे आहेत. पहा, श्री ज्ञानदेव महाराज यांचे. श्री ज्ञानदेवी आणि अमृतानुभव हे 2 ग्रंथ. त्याच्यानंतर आणखीन एक ग्रंथ महत्वाचा आहे, तो म्हणजे लीळाचरित्र. लीळाचरित्र हा ग्रंथ कोणाचा आहे? तर माइंडभट यांचा आहे. पहा, माइंडभट आहे. आता लेक्चरचं जर आपल्या स्पीड कमी झालं तर तुम्ही खाली म्हणजे सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही त्या लेक्चरचं स्पीड सुद्धा वाढवू शकताय आणि याची फास्ट रिव्हिजन म्हणजे परीक्षेला जाता जाता सुद्धा तुम्ही पाहू शकताय. पहा, त्याच्यानंतर एक महत्वाचा दिवस आहे. पहा, 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारीला काय साजरा केला जातो? तर जागतिक मराठी भाषा दिन साजरा केला जातो. आता 27 फेब्रुवारीला साजरा का केला जातो? तर वि.वा. शिरभाडकर, ज्यांना की आपण कुसुमाग्रज म्हणून ओळखलं जातो, तर त्यांचा हा काय आहे? जन्मदिवस आहे. पहा, काय जन्मदिवस आहे, म्हणून त्याला आपण जागतिक मराठी भाषा दिन म्हणून ओळखलं जातं. पहा, त्याच्यानंतर पहा, मराठी भाषेला कोणकोणती नाव आहेत? तर मराठी भाषेला पहा, मराठी भाषेला आपण देवनागरी लिपी,
म्हणूनही ओळखतात. तसेच बाळबोध लिपी, काय बाळबोध लिपी, MCQ तुम्हाला लक्षात ठेवायचं पहा. हे दोन नावं मराठी भाषेला आपण या नावाने ओळखलं जातं. आता देवनागरी लिपी, आता देवनागरी लिपी कोणकोणती आहे तर पहा, संस्कृत आहे, हिंदी आहे, कोकणी आहे, नेपाळी आहे, संताळी आहे, त्याच्यानंतर सिंधी आहे. पहा, आता देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर त्या भाषेमध्ये आडव्या, त्याच्यानंतर उभ्या, तिरप्या रेषांचा समावेश केला जातो. त्याच्यानंतर ही जी भाषा आहे पहा, ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. त्याच्यानंतर जी काही अक्षर आहेत त्याच्यावरती शिरोरेषा म्हणजे दिली जाते पहा. तर क लिहिल्यानंतर आपण त्याच्यावरती काय करतो, शिरोरेषा देतो. लक्षात घ्या. अशा प्रकारे शब्द लिहून झाला की त्याच्यावरती आपण शिरोरेषा देतो. अशा प्रकारे देवनागरी लिपी, म्हणून देवनागरी लिपी आहेत कोणकोणत्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. आता पुढची डेफिनेशन आहे पहा, ती कोणती म्हणजे ते आहे आदर्श लिपी. आदर्श लिपी म्हणजे काय, आता पाहू आपण आदर्श लिपीची डेफिनेशन पाहू. आता पहा, प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात. आता पहा, प्रत्येक ध्वनी काय असतो, स्वतंत्र असतो. त्याच्यानंतर कोणत्याही ध्वनीला वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात. त्याच्यानंतर पहा म्हणजे काय तर पहा, या ठिकाणी प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने, म्हणजे पहा या ठिकाणी ध्वनी कोणता आहे तर क आहे. तर क आहे, तर पहा क ला काय स्वतंत्र चिन्ह आहे. पहा क ला ह्या प्रकारचं एक चिन्ह आहे, हे कोणत्याही वर्णाला नाही आहे. पहा क हे स्वतंत्र चिन्ह नाही आलं. त्याच्यानंतर पहा क चा उच्चार जर पाहिला, हा सुद्धा स्वतंत्र आहे. क ला कच म्हणणार आपण. लक्षात आलं तुम्हाला, बाकीच्या कोणत्या अक्षराला आपण क नाही म्हणणार. आता या ठिकाणी पहा, याला काही अपवाद आहेत, म्हणजे काही अपवाद आहेत पहा. ई आणि उ यांच्यामध्ये काय दीर्घ उच्चार आहेत, म्हणजे दीर्घ उच्चार. आता पहा या ठिकाणी ई आणि दीर्घ ई, म्हणजे या ठिकाणी काय झालं, दोन चिन्ह झालेत आणि त्यांचे उच्चार जर पाहिले तर ते सुद्धा वेगवेगळे पडतात. वेगवेगळे म्हणजे याला पण आपण ई म्हणतो, याला पण ई म्हणतो, म्हणजे स्वतंत्र उच्चार ते नाहीत. म्हणून हे काय त्याला अपवाद आहे, लक्षात घ्या आदर्श लिपीला. त्याच्यानंतर पहा च झ ज हे दोन पद्धतीने उच्चारले जातात. पहा काय केले जातात, दोन पद्धतीने उच्चारले जातात. म्हणजे काय, त्यांचा तालव्यामध्ये समावेश होतो आणि खाली आपण बघितले की त्यांचा दंत तालव्यामध्ये सुद्धा समावेश होतो. तर अशा प्रकारे म्हणून या आदर्श लिपीला अपवाद ठरतात. पहा पण मराठी भाषा ही आदर्श लिपी होऊ शकते, कारण काय हे फक्त किरकोळ अपवाद आहेत. हे दोनच अपवाद सोडले तर बाकीच्या गोष्टी आपल्या आदर्श लिपीला अनुसरून आहेत. पहा त्याच्यानंतर एक महत्वाचा ग्रंथ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे कोणाचा तर अरविंद मगरुळकरांचा हा ग्रंथ आहे. विचारला होता MPSC न, MPSC गट ब ला हा प्रश्न आलेला होता. पहा MPSC गट ब ला हा प्रश्न आलेला होता. तर मराठी घटना रचना आणि परंपरा हा ग्रंथ कोणाचा आहे तर अरविंद मंगरुळकर यांचा हा ग्रंथ आहे. पहा त्याच्यानंतरची पुढची महत्वाची डेफिनेशन आहे ती म्हणजे व्याकरण म्हणजे काय. कोणती, व्याकरण म्हणजे काय तर पहा, भाषेची देवाणघेवाण म्हणजे भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरविण्यात आलेले आहेत. या नियमांना काय म्हणतात तर भाषेचे व्याकरण म्हणतात. भाषेची काय बोललो मी तर देवाणघेवाण म्हणजे भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने पार पडण्यासाठी काही नियम ठरविण्यात आलेले आहेत. पहा आणि या नियमांना काय म्हणतात, व्याकरण असे म्हणतात. आता व्याकरण आणखीन एक गोष्ट पहा, आणखीन एक डेफिनेशन आहे व्याकरणाची, तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण असं सुद्धा होऊ शकतं. आणि व्याकरणाची जर फोड केली आपण तर ती कशी होते तर कृ, तर त्यापासून व्याकरणाची फोड तुम्ही लक्षात ठेवा, विचारू शकतात. वि अधिक कृ आ अधिक वि अधिक आ अधिक कृ याला काय म्हणतात आपण व्याकरण असे म्हणतो. पहा आता पहा, महर्षी पतंजलीने व्याकरणाला काय म्हटले असे विचारू शकतात, किंवा शब्दानुशासन असे कोणी व्याकरणाला म्हणले तर शब्दानुशासन हे व्याकरणाला कोणी म्हणले तर पतंजलीने म्हणले. पहा आता महर्षी पतंजलीने व्याकरणाला काय म्हणले तर शब्द अनुशासन असे म्हटलेले आहे. हा सुद्धा MCQ तुम्हाला बनवू शकतो. पहा
आता त्यानंतर ह्या गोष्टी आपण पाहिल्यानंतर मराठी भाषेच्या व्याकरणाविषयी काही माहिती पाहिल्यानंतर काही डेफिनेशन पाहिल्यानंतर आपण वर्ण विचार या चॅप्टरला सुरुवात करत आहोत. पहा कोणत्या चॅप्टरला, तर वर्ण विचार या चॅप्टरला सुरुवात करत आहोत. पहिली महत्वाची डेफिनेशन वर्ण. वर्ण म्हणजे काय, तर पहा आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हणतो, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. पहा वर्णाची डेफिनेशन झाली. त्याच्यानंतर पहा अक्षर म्हणजे काय, अक्षरे म्हणजे काय, तर ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा यांना काय म्हणतो, अक्षर म्हणतो. ध्वनीच्या आणि आवाजाच्या खुणा म्हणजे अक्षर, पहिली झाली डेफिनेशन. त्याच्यानंतर पहा अक्षरांना ध्वनिचिन्हे असेही म्हणतात. अक्षरांना काय म्हणतात, ध्वनिचिन्ह असं सुद्धा म्हणतात. आणि या काय होतं पहा, लिहून ठेवल्यामुळे नाश पावत नाही. काय होतात, नाश पावत नाही. आता क क हे आपण म्हणजे ध्वनी असा उच्चारला, तो कुठेतरी लिहून ठेवला पाहिजे ना. म्हणजे पहा आपण क असा लिहून ठेवला तरी याला आपण अक्षर म्हणतो. कारण का, तर हे नाश पावत नाही. एकदा लिहून ठेवल्यानंतर काय होतं, नाश पावत नाहीत. पहा म्हणजे अक्षर हे काय असतात, ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा असतात. त्याच्यानंतर अक्षरांनाच आपण ध्वनिचिन्हे असे म्हणतो. आणि ते लिहून ठेवल्यामुळे काय होतं, नाश पावत नाहीत. या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा शब्द म्हणजे काय, तर शब्द म्हणजे काय पहा, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण शब्द असे म्हणतो. पहा उदाहरणार्थ पहा, आता उदाहरणार्थ एक शब्द घेऊया आपण. कोणता शब्द घेऊया, तर पहा आपण शब्द घेऊया, एखादं नाव घ्या. आता पहा एखादं नाव आपण घेऊया, तर अक्षय. काय घेऊया, अक्षय. आता यामध्ये एक एक अक्षर आहे. पहा अ, श आणि य हे काय आहेत, अक्षर आहेत. पण त्यांचा ठराविक क्रम आहे. पहा 1, 2 आणि 3 हा ठराविक क्रम आल्यानंतर अक्षरांचा जो काही समूह एक बनतो पहा, आणि त्यापासून काय बनतो, एक अर्थ बनतो. त्यापासून काय होतो, एक अर्थ बनतो. आता याचा अर्थ काय, जे नाश पावत नाही, जे नाश पावत नाही त्याला काय म्हणतो आपण, अक्षय. तर याला एक अर्थ प्राप्त होतो. तर अशा प्रकारे अक्षरांच्या समूहाला आपण, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला आपण शब्द असे म्हणतो. त्याच्यानंतर वाक्याची डेफिनेशन पहा, पूर्ण अर्थाचे बोलणे. काय झाले पाहिजे, पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे वाक्य. म्हणजे त्या ठिकाणी शब्द आल्यानंतर काही जर त्या बोलण्याला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर तर त्याला आपण काय म्हणतो, वाक्य. उदाहरणार्थ काय पहा, उदाहरणार्थ काय पहा, मनोज शाळेला गेला. आता या ठिकाणी 3 शब्द आलेले आहेत. पहा 1, 2 आणि 3. आता हे ठराविक क्रमाने आलेले आहेत. पहा किंवा याला एक अर्थ प्राप्त होतो, म्हणून शाळेला गेला. आता असं करून जर पाहिलं, शाळेला गेला मनोज, तर हे त्याला काही अर्थ प्राप्त होत नाही. तर या 3 बरोबर शब्दाने काय होतं, पूर्ण अर्थाचे बोलणे होते. त्याला आपण काय म्हणतो, वाक्य म्हणतो. आता पद. पद म्हणजे काय, वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात. वाक्यातील शब्दांना काय म्हणतात, पद म्हणतात. आता याला सुद्धा आपण पद म्हणू शकतो. याला आपण सुद्धा पद म्हणू शकतो. याला सुद्धा आपण पद म्हणू शकतो. लक्षात घ्या, वाक्यातील शब्दांना काय म्हणतात, पद म्हणतात. लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर काय पहा, त्याच्यानंतर वर्णमाला. मराठी भाषेतील वर्णमाला आपल्याला शिकायची आहे. पहा पहिल्यांदा स्वर. आता पहा पहिल्यांदा स्वर. आता स्वर किती आहेत, एकूण 14. आता डेफिनेशन आहेत, स्वराची डेफिनेशन, स्वर आधीची डेफिनेशन त्या खाली आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा काय करूया, पहिल्यांदा या गोष्टी आपण समजावून घेऊया. पहा आता स्वर किती आहेत, एकूण स्वर मी सांगितले एकूण 14 स्वर आहे. त्यामध्ये पहा अ, आ, अ, त्याच्यानंतर ई, उ, त्याच्यानंतर रू, लू, ए, ओ आणि औ या प्रकारचे 14 स्वर आहेत. अगोदर होते किती, 12 होते. पहा त्याच्यानंतर 2 नवीन ऍड केले, त्यामध्ये ॲ आणि अ हे इंग्रजी स्वर आहेत. पहा ते मराठीमध्ये ऍड केलेले आहेत. त्याच्यानंतर स्वरादी. पहा स्वरादी किती आहेत, 2 आहेत. आणि आ या 2 स्वरादी आहेत. पहा त्याच्यानंतर व्यंजने किती आहेत, एकूण
तर एकूण व्यंजने आहेत पहा स्वरादी लक्षात ठेवा. स्वरादी किती? 2. त्याच्यानंतर व्यंजने एकूण किती आहेत पहा 34 व्यंजने. आता 34 व्यंजने पाहू आपण. क पासून सुरू होतात पहा व्यंजनांची किती सिरीज होते. क पासून ल पर्यंत. क पासून ल पर्यंत. परत एकदा मी सांगतो. व्यंजने जी सुरू होतात ती कुठून होतात? क पासून ल पर्यंत. आणि स्पर्श व्यंजने असतात. स्पर्श व्यंजने सुरू होतात क पासून म पर्यंत. क पासून म पर्यंत. आता स्पर्श व्यंजनाची ही सुद्धा आपण व्याख्या पाहूया. लक्षात ठेवा क पासून म पर्यंत जर विचारलं तर ती स्पर्श व्यंजने होतात आणि फक्त व्यंजने जर विचारलं तर ती क पासून ल पर्यंत व्यंजने. लक्षात घ्या. लक्षात आलं? त्याच्यानंतर संयुक्त व्यंजन पहा. आता संयुक्त व्यंजनांचा वर्णमालेत म्हणजे याचा समावेश केला जात नाही. कशात? वर्णमालेत. आता संयुक्त व्यंजने किती आहेत? 2 आहेत. श आणि नि. आता संयुक्त व्यंजनांची सुद्धा व्याख्या आपण खाली पाहणार आहोत. आता मराठीत एकूण किती वर्ण आहेत पहा. एकूण किती वर्ण आहेत? एकूण 52 वर्ण आहेत. किती आहेत? 52 वर्ण आहेत पहा. संयुक्त व्यंजने किती? 2. लक्षात घ्या. आता स्वर पाहिले आपण. स्वर किती आहेत? स्वर परत एकदा सांगतो मी 14 स्वर आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आता स्वरांची व्याख्या पहा. मुखातील कोणत्याही अवयवाशी जर स्पर्श न होता त्याचा उच्चार होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? स्वर म्हणतो. आता याचा उच्चार करून पहा. कशाचा? आता पहा याच्या स्वरांचा. आता या ठिकाणी स्वरांचा उच्चार करून पहा. अ आ आ इ ई उ ऊ. आता पहा मुखातील कोणत्याही अवयवाशी याचा काय होत नाही? स्पर्श होत नाही पहा. लक्षात घ्या. त्याच्यानंतर पहा स्वराची व्याख्या आपण पाहिली. त्याच्यानंतर स्वरादी. आता फास्ट म्हणजे आपल्याला पहा लेक्चर पूर्ण टिपमध्ये आपल्याला घ्यायचं नाही पहा. तुमचं हे रिव्हिजन लेक्चर आहे. आता स्वरादी. वर्णाच्या अगोदर काय येतो? स्वर येतो. वर्णाच्या अगोदर काय येतो? स्वर येतो. त्याला स्वरादी म्हणतात. त्याच्यानंतर अनुस्वार म्हणजे काय पहा. अनुस्वार म्हणजे स्पष्ट आणि खणखणीत उच्चार जर असेल तर त्याला आपण अनुस्वार म्हणतो. अनुनासिक कशाला म्हणतो आपण? अस्पष्ट आणि ओझरता उच्चार असेल त्याला आपण अनुनासिक म्हणू शकतो. विसर्ग काय म्हणतो? विसर्ग म्हणजे काय? श्वास सोडणे. व्यंजने म्हणजे काय पहा. स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाहीत त्यांना आपण काय म्हणतो? व्यंजने म्हणतात. स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाहीत म्हणजे काय? तर हे पहा कर्ण का वर्ण आहे तर त्याच्यात अ जर मिसळला तर आता पहा क असा वर्ण आहे. खाली त्याला हे असतं थोडस क अधिक अ तर त्याच्यापासून काय बनेल? क बनेल. तर हा स्वतंत्रपणे याचा उच्चार करता येत नाही. त्यामध्ये काय मिसळतो? स्वर मिसळतो. त्यामध्ये पहा त्यामध्ये काय मिसळलेला आहे? स्वर मिसळलेला आहे पहा. म्हणून त्याला आपण व्यंजने म्हणतो. ज्याचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही. त्याच्यानंतर अक्षरे म्हणजे काय? पूर्ण उच्चारलेले वर्ण म्हणजे काय? अक्षरे. तर अक्षरांमध्ये काय कशाचा समावेश होतो पहा. सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने. फक्त व्यंजने नाही तर काय कशाच्या? तर स्वरयुक्त व्यंजने. कशाचा? स्वरयुक्त व्यंजने. लक्षात घ्या. सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने यांचा समावेश अक्षरामध्ये होतो. आता 12 खडी म्हणजे काय पहा. व्यंजनात 12 स्वर मिसळून. व्यंजनात 12 स्वर मिळून अक्षर म्हणते. उदाहरणार्थ काय पहा. क मध्ये प मिसळला काय तयार झाला? क तयार झाला. त्याच्यानंतर क मध्ये ई मिसळला काय तयार झाला? की तयार झाला. तर अशा प्रकारचे 12 स्वर मिसळून किती? 12 स्वर मिसळून ती जी अक्षरे म्हणतात त्यांना आपण 12 कडे असे म्हणतो. त्याच्यानंतर रस व स्वर पाहिजे आपल्याला. रस्व स्वर, दीर्घ स्वर या गोष्टी आपल्याला पाहिजेत. पहा पहिली रस्व स्वर आपण पाहूया. रस्व स्वर म्हणजे उच्चार करण्यास काय लागतो? कमी वेळ लागतो. उच्चार करण्यास कमी वेळ लागतो. एकूण किती आहेत पहा. एकूण किती आहेत? 5 आहेत. रस्व स्वर किती आहेत? 5. अ, इ, उ, ऋ आणि लृ हे 5 स्वर झाले. त्याच्यानंतर दीर्घ स्वर किती आहेत पहा. दीर्घ स्वर किती आहेत? 7 आहेत. तर ते कोणते? अ साठी आ, ई साठी ई, उ साठी उ, ए, ओ आणि औ यांना काय होतं? दीर्घ स्वरामध्ये समावेश होतो. आता पहा
संयुक्त स्वर जरी असले ए ए ओ औ हे संयुक्त स्वर जरी असले तर त्यांचा समावेश दीर्घ स्वरामध्ये केला जातो, लक्षात घ्या. म्हणून ऱ्हस्व स्वर 5, दीर्घ स्वर किती 7. त्याच्यानंतर संयुक्त स्वर 4 लक्षात ठेवा. संयुक्त स्वर, संयुक्त व्यंजने नाही, संयुक्त व्यंजने विचारलं तर ती 2 श आणि ज्ञ, आणि संयुक्त स्वर विचारलं तर ती 4 आहेत. कोणते? ए ए ओ आणि औ. ही काय संयुक्त स्वर आहेत. आता मात्रा म्हणजे काय? आता उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीवरून तो स्वर दीर्घ आहे की ऱ्हस्व आहे हे जे ठरवतात त्यांना आपण काय म्हणतो? मात्रा असे म्हणतात. म्हणजे उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीवरून. त्याच्यानंतर पहा, सजातीय स्वर. सजातीय स्वर म्हणजे काय? एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? सजातीय स्वर. उदाहरणार्थ काय पहा, अ, आ एकाच उच्चार स्थानातून निघतात. त्याच्यानंतर पहा, इ, इ, उ, उ यांना सजातीय म्हणतात. आता विजातीय स्वर कोणते पहा, इ हा एका उच्चार स्थानातून निघाला आणि उ हा एका उच्चार स्थानातून, हे काय झाले? विजातीय. आणि हे काय झाले? सजातीय. मग सजातीय आणि विजातीय मधला तुम्हाला संबंध कळाला. त्याच्यानंतर स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजने मी तुम्हाला कुठून ते कुठपर्यंत सांगितली? क पासून म पर्यंत जी असतात ती स्पर्श व्यंजने असतात. पहा, फुफ्फुसातील हवा मुखातील अवयवांना स्पर्श करते तर त्यावेळी आपण काय होतो? त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. क, म, क, ख, ग, घ कोणत्या तर अवयवांना त्याचा काय होतो? त्या हवेचा मुखातील कोणत्याही अवयवाशी काय होतो? स्पर्श होतो. त्यावेळी त्यांना स्पर्श व्यंजने असं म्हणतात. इथे लिहिले पहा मी, क पासून म पर्यंतच्या व्यंजनांना आपण स्पर्श व्यंजने असं म्हणतो. त्याच्यानंतर पहा, अनुनासिके. अनुनासिके म्हणजे काय? तर वर्णाचा उच्चार नाकातून होतो. पहा, कशातून होतो? नाकातून होतो. आता अनुनासिकांनाच आपण काय म्हणतो? परसवर्ण म्हणतो. काय म्हणतो? परसवर्ण. आता पहा, अनुस्वाराऐवजी वापरता येतात परसवर्ण. अनुस्वाराऐवजी ज्यावेळी वापरतो आपण त्यावेळी त्यांना काय म्हणतात? परसवर्ण असे म्हणतात. ते आपण बघू. त्याचं एक उदाहरण घेऊन आपण ते बघू. पहा, त्याच्यानंतर पहा, कठोर व्यंजने कोणते? कठोर व्यंजने एकूण किती आहेत? तर 13 कठोर व्यंजने आहेत. कोणकोणती 13 आहेत पहा. तर कठोर व्यंजने म्हणजे काय? पहिल्यांदा ते पाहू. तर उच्चारामध्ये काय असते? त्याची तीव्रता असते. पहा, काय असते? तीव्रता असते उच्चारामध्ये. कठोर व्यंजनांनाच काय आपण म्हणतो? अघोष व्यंजने. काय म्हणतो? अघोष व्यंजने. लक्षात ठेवा. आता कठोर व्यंजने पहा 13 कोणकोणते? क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ आणि श, श, स ही काय आहेत? कठोर व्यंजने. या तिघांचा सुद्धा समावेश कशात होतो? कठोर व्यंजनात होतो. ही 10 आणि खालची 3 एकूण 13 कठोर व्यंजने आहेत. आणि बाकीचे सोडले तर मृदू व्यंजने. लक्षात आता मृदू व्यंजना उच्चार त्यांचा काय असतो? सौम्य आणि कोमल असतो. त्यामध्ये पहा, ग, ग, ज, ज, ड, ढ, द, ध, ब, भ आणि त्याच्यानंतर राहिलेली जी काही अनुनासिके आहेत, अनुनासिकांचा सुद्धा समावेश मृदू व्यंजनामध्ये म्हणजे घोष व्यंजनामध्ये. त्याच्यानंतर अर्धस्वर य, र, ल, व यांचा समावेश सुद्धा मृदू व्यंजनामध्ये. त्याच्यानंतर हळ, हळ यांचा समावेश सुद्धा मृदू व्यंजनामध्ये होतो. पहा, म्हणजे मृदू व्यंजने एकूण किती आहेत? आणि त्याच्यानंतर सर्व स्वर आणि स्वरादी यांचा सुद्धा समावेश मृदू व्यंजनामध्ये होतो. म्हणजे एकूण किती? 37. पहा, हे 10 अधिक अनुनासिके किती असतात? 5. त्याच्यानंतर अर्धस्वर 4. त्याच्यानंतर ह आणि ळ हे 2. त्याच्यानंतर पहा, सर्व स्वर किती आहेत? 5. सर्व स्वर आहेत 14. त्याच्यानंतर स्वरादी आहेत 5, 2. या सर्वांचा समावेश यांचे टोटल केले तर किती येते? पहा, टोटल येते यांचे 37. या सर्वांचा समावेश कशात होतो? मृदू व्यंजनामध्ये होतो. आणि आपण कठोर व्यंजने लक्षात ठेवा. कठोर व्यंजने किती आहेत? 13 आहेत. आता पहा, या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. वर्ण, मृदू वर्ण विचारलं तर ते किती येतात? 37. मृदू वर्ण सांगितले मी, मृदू वर्ण. त्याच्यानंतर आता पहा, मृदू व्यंजने विचारली तर ती 21. किती?
21 पहा, मृदू व्यंजने जर विचारली तर ती 21 मृदू व्यंजने, आणि मृदू वर्ण विचारलं तर ते 37 येतात. पहा किती 37 येतात. आता पहा अर्धस्वर मध्ये, अर्धस्वर म्हणजे कोणकोणते आपण पाहिले तर य, र, ल, व अर्धस्वर. आता अर्धस्वर यांना काय म्हणतो तर ते यापासून बनलेले आहेत. पहा त्यांची उच्चार स्थाने जर आपण पाहिली तर य चा उच्चार स्थान कशामध्ये ई मध्ये सापडतो आपल्याला, र चा रू मध्ये उच्चार स्थान आपल्याला सापडतं, उ चा व मध्ये आणि लू चा ल मध्ये. तर ह्या चारींची उच्चार स्थान कशामध्ये सापडतात तर य, र, ल, व. लक्षात घ्या, य, र, ल, व ची उच्चार स्थाने कशात आहेत तर ह्या स्वरांच्या मध्ये आहेत, म्हणून यांना काय म्हणतात अर्धस्वर म्हणतात. लक्षात घ्या. त्याच्यानंतर उष्मे म्हणजे काय तर उष्म्यांनाच आपण घर्षक म्हणतो. तर मुखावाटी जोरात हवा बाहेर टाकली जाते आणि घर्षणामुळे काय होतं उष्णता तयार होते. पहा त्यांना उष्मे आणि घर्षक असं म्हणतो. तर उष्मे आणि घर्षक कोण आहेत तर पहा श, श आणि स हे काय आहेत घर्षक आहेत. लक्षात घ्या. त्याच्यानंतर महाप्राण किती आहेत पहा, महाप्राण एकच. महाप्राण विचारलं तर तो हा, आणि महाप्राण वर्ण जर विचारलेत किंवा महाप्राण वर्ण किती आहेत 14 आहेत. किती आहेत 14. महाप्राण वर्ण 14, महाप्राण 1. ह. आता हे कोणकोणते आहेत पहा क, ख, ज, छ, झ, छ, त्याच्यानंतर ठ, ठ, थ, द. आता हे जे किती आहेत पहा हे किती आहेत, एकूण महाप्राण किती आहेत मी सांगितलं 14 आहेत. हे 10 आणि त्याच्यामध्ये श, श, स आणि ह यांचा समावेश होतो. लक्षात घ्या, एकूण किती आहेत 14 आहेत. त्याच्यानंतर अल्पप्राण किती आहेत, आता 14 आणखीन काय पहा तर आपले स्वर आहेत ते सुद्धा किती आहेत 14 आहेत. हे लक्षात ठेवू का, स्वर आणि महाप्राण. आणखीन काय आपण पाहिलं 14 असणार. त्याच्यानंतर अल्पप्राण किती आहेत 20 आहेत. अल्पप्राण किती आहेत 20 आहेत. त्याच्यामध्ये अनुनासिक याचा समावेश होतो. त्याच्यानंतर ळचा सुद्धा समावेश कशात होतो, ळचा सुद्धा समावेश अल्पप्राणमध्ये होतो. आणि य, र, ल, व हे जे अर्धस्वर आहेत, हे जे अर्धस्वर आहेत पहा यांचा सुद्धा समावेश कशात होतो अल्पप्राणमध्ये होतो. हे 10. त्याच्यानंतर अर्धस्वर किती आहेत 4. त्याच्यानंतर बाकी झाले 14. त्याच्यानंतर अनुनासिक 5, 19 आणि ळ कोणता आहे ळ, एकूण किती झाले 20. त्याच्यानंतर श आणि ज्ञ विषयी पहा, श आणि ज्ञ यांच्याविषयी. श ची फोड कशी करतात, हे काय आहेत संयुक्त व्यंजने आहेत. मी पहिल्यांदा सांगितलं काय ती संयुक्त व्यंजने. आता पहा श विषयी, श ची फोड आपण पाहिली क, श आणि अ. चे फोड कसे आहे द, न, य. ही कशाची फोड आहे संयुक्त व्यंजनाची फोड आहे. आता उच्चार, यांचा उच्चार मग कंठस्वर कोणतं, कंठ वर्ण कोणकोणते हे विचारू शकतात. तर कंठ वर्णांच्या मध्ये कशा समावेश होतो तर अ आणि आ या 2 स्वरांचा. त्याच्यानंतर क, ख, ग, ख, ज्ञ. आता पहा यांचा कशाचा समावेश होतो, क ची ओळ जी आहे त्यांचा समावेश, आणि याच्यामध्ये ह ऍड होतो. काय होतो ह ऍड होतो. यांना कंठ असं म्हणतात. त्याच्यानंतर तालव्यामध्ये काय येतं पहा ई आणि ई ह्या 2 स्वरांचा तालव्यामध्ये समावेश. त्याच्यानंतर जी काही च ची ओळ आहे पहा ती. त्याच्यानंतर यश यांचा समावेश. त्याच्यानंतर मूर्धन्यामध्ये पहा ळूचा समावेश होतो. त्याच्यानंतर ट ची ओळ ट, ठ, ड, ढ, न. त्याच्यानंतर र, श, ळ हे त्यामध्ये 3 ऍड होतात. या ठिकाणी 1 ह, या ठिकाणी 2 यश आणि या ठिकाणी 3 र, श, ळ. त्याच्यानंतर पहा दंतमध्ये कशाचा समावेश होतो, लूचा समावेश होतो आणि ती क ची ओळ पहा त, त, द, ध, न. त्याच्यानंतर लस या ठिकाणी परत 2 यामध्ये ऍड होतात. त्याच्यानंतर ओष्ठ कोणकोणते आहेत पहा उ आणि उ हे 2 स्वर. त्याच्यानंतर प, फ, ब, भ, म. कंठ तालव्यामध्ये कोणकोणते येतात पहा, कंठ तालव्यामध्ये ए आणि ए येतात. कंठोष्ठ मध्ये येतात ओ आणि ओ. दंतोष्ठ मध्ये येतात व येतं. आणि दंत तालव्यामध्ये येतात च, 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 छ. आता दंत तालव्याने
तालव्य आणि दंत तालव्य या दोन्हींच्या मध्ये समावेश कसा होतो तर च छ ज झ चा होतो. आता तालव्य आणि दंत तालव्य फरक काय पहा. तालव्य वर्ण असतात ते य युक्त असतात. म्हणजे काय पहा चपला यामध्ये य आहे का च प ला पा चपला चपला. त्याच्यानंतर दंत तालव्यामध्ये काय अयुक्त असतात. चावडी काय चावडी चावडी चा उच्चार करा च च चावडी. आणि इकडे च च असं म्हणतं का च चप चपला असं असं पहा चपला. याच्यात य मिसळलं जाते आणि याच्यात अ मिसळलं जाते. हे तालव्य आणि दंत तालव्यामध्ये फरक आहे. आता अशा प्रकारे आपली जी वर्णमाला चॅप्टर होता तो संपलेला आहे पहा या ठिकाणी. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं तर पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला जोडाक्षर जे काय आहे पहा ते आपल्याला पाहायचं आहे. जोडाक्षर नंतर आपल्याला जे काही पहा वचन नाम सर्वनाम या सर्व गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत. त्याच्यानंतर संपूर्ण मराठी व्याकरण आपल्याला रिव्हिजन कंप्लीट करायची आहे. मित्रांनो नक्कीच आपल्या स्टडी हब चॅनेलला जॉईन करा. स्टडी हब विथ शिके आणि आपल्या टेलिग्राम चॅनेलला सुद्धा जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला त्याची PDF मिळून जाईल मित्रांनो. आणि जर रिव्हिजन तुम्हाला फास्ट पाहिजे असेल तर सेटिंगमध्ये जाऊन त्याचं काय करा स्पीड वाढवा. स्पीड वाढवून तुम्ही बघू शकताय मित्रांनो. कोणत्याही चॅनेलवर अशा प्रकारची ही सिरीज नाही आहे. आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहे. त्याचा फायदा घ्या. चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.